जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली। आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महासभा पार पडली असून आज भारतीय जनता पार्टीकडून दीपमाला काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून तसेच शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मनोज चौधरी यांची यावेळी निवड करण्यात आली आहे। यावेळी आणि अपेक्षेप्रमाणे बिनविरोध या ठिकाणी निवड झाली। भारतीय जनता पक्षाने तुम्हाला संधी दिली, काय भावना आहे? मी सर्वप्रथम सर्व माझे जे नेते आहे, आमचे महायुतीचे किंवा आमचे भाजपाचे, यांना सर्वांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आहे आणि एक मोठी जबाबदारी ही मी मानते की मला आज महापौरपदी म्हणून मिळाली आहे आणि ते मी माझा पूर्ण प्रयत्न करेल की मी त्या खुर्चीला न्याय देईल। तुम्ही आज महापौर पदाचा पदभार स्वीकारत आहात, मात्र समस्यांचा मोठा डोंगर आहे। जळगाव शहरातील खड्ड्यांची समस्या असेल, तसेच स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवरती आहेत, अनेक इतरही समस्या आहेत। जसं मी आज कारभार म्हणजे जस्ट माझं ऑफिशियली अनाऊन्समेंट झालं आहे आणि मी उद्यापासूनच हा कारभार मी सांभाळणार आहे। पण जसं तुम्ही म्हणतात की जळगावकरांची व रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, पण मला एक विश्वास आहे की आमची महायुतीची जी आता नवीन टीम आहे, आमचे भाजपाचे व महायुतीचे सर्व जे नगरसेवक आहेत ते आम्ही सर्व मिळून ह्या टर्मला काहीतरी आम्ही जळगावकरांच्या विकासासाठी नवीन काहीतरी सुविधा आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जेव्हा आम्ही टीमवर्क करूया तेव्हा नक्की जळगावचा विकास आम्ही हा करूया। ताई, पूर्ण 2.5 वर्षांसाठी तुम्ही महापौर पदाचा कार्यभार स्वीकारता, काय याच्याबद्दल काय ठरलेलं आहे? नाही, जसं मला पक्षश्रेष्ठींनी सांगितलेलं आहे की त्यांचा जो आदेश राहील तो मला मान्य राहील। मी फक्त एवढं समजते की जितके माझ्याजवळ दिवस राहतील त्या दिवसामध्ये मी एक दिवस वाया न घालता जळगावकरांसाठी काय करू इच्छिते तो माझा हे राहील। म्हणजे किती वर्षांची टर्म ठरलेली आहे? तसं काहीच सांगितलेलं नाही आहे। पक्षश्रेष्ठींनी जसं मला आदेश देतील त्याप्रमाणे मी पुढचे कारभार स्वीकारणार आहे। ताई, सध्या जळगावकरांची समस्या वाहतूक कोंडी आणि पार्किंगची जास्त होत चालली, यावर तुम्ही कसं? हो, मी जसं वरच्या याच्यामध्ये सांगितलं की माझं पहिलं हे म्हणजे काही कामं जे मी अजेंड्यावर करणार आहे त्यात अतिक्रमणविषयी हा माझ्या याच्यात राहणार आहे। जळगावकरांना रस्ते मुक्त मी कसे करू इच्छिते व त्यासोबत मी हॉकर्सला यांना न्याय कसे देऊ इच्छिते, दोघी याच्यावर माझा प्रयत्न राहील आणि ते समतोल सांभाळून आणि सर्व आम्ही टीमवर्क करून जळगावकरांचे अतिक्रमणचा प्रश्न हा सोडविणार आहे। ओके। आधी मी शिवसेनेतर्फे आपले उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि आज मला उपमहापौर म्हणून इथं माझी निवड झाली आहे। तर आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब असतील, आमचे सर्वच आमदार साहेब असतील, चंद्रकांतजी सोनवणे असतील, किशोर अप्पा असतील, आपले सर्व आमदार आणि भाजपाचेही सर्व आमदार आणि तसेच आपले जिल्हा प्रमुख असतील, तसेच आपल्या महिला जिल्हा प्रमुख असतील, भाजप सेनेचे दोघी आणि माझे गुरुवर्य शांभव कोकटा ज्यांच्यामुळे मी नगरसेवक होऊ शकलो आणि आज या पदावर येऊ शकलो, ते माझे गुरुवर्य शांभव कोकटा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपल्या नवीन आलेले सर्व नगरसेवक ज्यांच्यामुळे मी आज या महापालिकेत उपमहानगर प्रमुख महापौर म्हणून निवडून आलो, त्यांचे सर्वांचे आभार मानतो। 70ही आणि ते 5ही, कारण की त्या लोकांनी बिचाऱ्यांनी कोणीही फॉर्म भरला नाही, त्यांचे आभार मानतो। तर आज आम्हाला इथं संधी दिली आहे आपल्या शिवसेनेतर्फे आणि त्या संधीचं सोनं आम्ही निश्चित करू आणि जळगाव शहराचा कसा विकास होईल ते आम्ही लवकरात लवकर आमच्या पद्धतीने, पालकमंत्री असतील, आपले शहराचे राजूमामा भोये असतील, त्यांच्याही मदतीमुळे, मामांच्या मदतीमुळे मी उपमहापौर होऊ शकलो आणि निश्चितच पुढे येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने जळगाव शहराचा विकास करू। मी माझ्या प्रभागात म्हटलं तर काम विकास म्हणजे आम्ही सगळी पुस्तिका छापली ती, प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास, तर जळगाव शहराचा विकास हाच आमचा ध्यास राहणार आहे। मी असेल, महापौरताई असतील, निश्चित सगळे मिळून आम्ही प्रभागाचा आणि जळगाव शहराचा निश्चितच विकास करू। सगळ्या नागरिक